This is an honest, unscripted review shared straight from the heart. So please watch the full video. अभिषेक पवार साहेब, आज तुमचं श्री साई कृपा रिअल इस्टेट एजन्सीमध्ये हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. आज आपला जो प्रवास आहे हा 4 वर्ष झाले प्रवासाला आपल्या. आज तुम्हाला मी एक 1 BHKचा फ्लॅट घेऊन दिला. तर त्या 4 वर्षाच्या प्रवासामध्ये जो तुम्हाला अनुभव आला जो फ्लॅट घेतानाचा, त्याविषयी तुम्ही जरा काही सांगा ना, की श्री साई कृपा बरोबर तुमचं जे योगदान दिलं साई कृपाने, त्याविषयी तुमचे 2 गोष्टी जरा सांगा मला. सो माझं नाव अभिषेक पांडुरंग पवार. मी एका MNC कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आता 2018च्या आधी आम्ही कांदिवलीला राहायचो, म्हणजे विथ फॅमिली. आता लग्न झाल्यावर तिकडे रूम छोटा होता, सो आम्ही मूव करत होतो. सो माझी वाईफने गुगल रिव्ह्यू केलेले आणि गुगलमध्ये सर्च केलेलं विच इज बेस्ट एजन्सी इन भाईंदर. सो आम्हाला म्हणजे साई कृपा दिसली. सो आम्ही रिव्ह्यू वगैरे पहिला रीड केले त्याचे. सो आम्हाला चांगले वाटले. सो आम्ही इथे व्हिजिट केलं. सो आणि देवाच्या कृपेने ह्याच बिल्डिंगमध्ये आम्हाला फ्लॅट भेटला. सो थँक्यू सर की आम्हाला म्हणजे एवढा छान फ्लॅट दिला. आणि खूप सारे इश्यूज होते की आधीचे जे घरमालक होते त्यांच्याकडून, पण सरांनी जे म्हणजे मोठ्या भावाच्या तऱ्हेने जे सगळे इश्यू हँडल केले त्याच्यासाठी म्हणजे त्यांचे खूप खूप आभार. आणि म्हणजे मी वर्क फ्रॉम होम असायचं, डेली मीटिंग असायचं, सो मला यायला जास्त जमायचं नाही. पण म्हणजे ते फक्त बोलायचे तुम्हाला आधी कुठे जायची गरज नाही, फक्त तुम्ही इथे या, तुम्हाला ना बँकेत जायचं आहे ना तुम्हाला लोनवाल्याकडे जायचं आहे, तुम्हाला कुठेच जायचं नाही. इवन मी बँकेतून जे म्हणजे रक्कम पण आणलेली ती मी इथेच आणलेली पहिला. सो एवढा विश्वास आहे यांच्यावर. सो मला असं वाटत नाही की म्हणजे ह्यांची सर्व्हिस कुठेही कमी पडते आणि नाही कधी कमी पडणार. सो मला खूप छान वाटली यांची सर्व्हिस. सर, बरं वाटलं ऐकून तुमचे जे फिलिंग्स आमच्याविषयी साई कृपाविषयी. मॅडम, तुमचं काय मत आहे? सांगायचं झालं तर ना, मी साई कृपामध्ये यायच्या अगोदर मी 1.5 वर्ष रूम शोधत होते. आणि भाईंदर मला वाटतं मी प्रत्येक गल्ली फिरली असणार, प्रत्येक रोड फिरली असणार, पण मला कुठे जसा मला हवा होता तसा रूम नव्हता मिळत. मी सर्च केलं, जसं माझ्या हस्बंडने सांगितलं, मी सर्च केलं, मला ही एजन्सी मिळाली. आणि त्यानंतर मी फक्त एक कॉल केला होता की तुम्ही घर मला घ्यायचं आहे आणि मला तुम्ही दाखवा. त्यांनी माझ्या ज्या अटी आहेत त्या समजून घेतल्या आणि मी एकच फ्लॅट इथे बघायला आली आणि तोच मला आवडला. सो जसा मला हवा होता तसा त्यांनी फ्लॅट मला शोधून दिला. इव्हन जे माझ्या घराचं इंटिरियर होतं ते सगळं त्यांनी करून दिलं. आमचं जे लोनची प्रोसेसिंग होती ती सगळी त्यांनी करून दिली. त्याच्यासाठी आम्हाला ना जराही धावपळ करायला नाही लागली. फक्त आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये साईन करायला एक वेळच गेलो होतो. बाकी सगळं गोष्ट त्यांनी हँडल केली. जर तुम्ही इथे आलात तर इथे असं आहे की 1 विंडो अँड ऑल सोल्युशन्स यू विल गेट. थँक्यू व्हेरी मच मॅम. मनापासून तुमच्या दोघांचं हार्दिक स्वागत. आणि मनापासून तुम्ही जे आमच्या साई कृपाविषयी किंवा माझ्याविषयी जे गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल असंच प्रेम, अशीच आपुलकी आणि असंच बंधन आपली राहू देत. आणि आयुष्यात माझं असं मत आहे, आता एक प्रॉपर्टी झाली, अजून एक प्रॉपर्टी तुम्हाला 100% घ्यायची आहे. कारण वय आपलं खूप कमी आहे, अजून लोन आपल्याला मिळू शकतं चांगल्या प्रकारे. पण आपल्याला मोठ्या प्रॉपर्टीमध्ये आता एक्सपेंड व्हायचं आहे. आज 1 BHK तुमचं आहे, तर माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही 2 BHK घ्यावात. बरोबर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय महाराष्ट्र.